सर्वांना मानाचा जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती। हा बाबासाहेबांचा जन्मोत्सव पूर्ण जग साजरा करतं। त्यामध्येच आपण उद्या नेमकं भीम जयंती कशी साजरी करायची याविषयी बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच बाबासाहेबांचे नातू आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। पण त्यापूर्वी एक माझं वैयक्तिक मत असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण कशा प्रकारे साजरी करू शकू। एक आनंद उत्सव आहे, कारण त्यांच्यामुळं मी तुझ्या समोर आज व्हिडिओ बनवत आहे। म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा भारताला ज्यानं संविधान दिलं, माणसाला माणूस बनून जगाचे त्यांनी अधिकार दिले, त्यांची जयंती। आता एकाने सर्वांनी आजपासून एक प्रण करायचा, कारण ज्या माणसामुळे आपणच घरामध्ये बसतोय, त्याच्यामुळं बोलतोय, त्याच्यामुळं खातोय, त्याच्यामुळं आपण चांगलं आपलं आयुष्य जगतोय, त्याच व्यक्तीच्या फोटो समोर बसून असं कुठलं कृत्य करू नका त्याच्यामुळं आपल्याला आपलीच लाज वाटू लागेल। काही मुलं बघा, तरुणाई असते, थोडंसं वेड असतं, क्रेज असतं, लोक बँड पुढे जाऊन नाचतात, डान्स करतात, गाणे लावतात, किंवा चिकन मटनची पार्टी असते, दारू असते। ह्या गोष्टी बिलकुलच करू नका। तर वरून तरी बाबासाहेब आंबेडकर बघत असते, त्यांना दुःख होईल या गोष्टीचं। आपण ह्याच किड्यासाठी आपण एवढं झगडलो का, एवढं भांडलो का, एवढं कष्ट आपण त्यामुळे सहन केलं का की पुढे आपली पिढी असे येतील आणि ज्या पिढ्यामुळे आपलं नाव खराब होईल, बदनाम होईल। त्यामुळं ह्या गोष्टी बाबासाहेबांना कधीच आवडणार नाहीत। त्यामुळं कुठलीही शिवजयंती असेल किंवा भीमजयंती असेल किंवा कुठल्याही जयंत्या असतील थोर पुरुषांच्या, त्या जयंत्या ह्या जयंत्या झाल्या पाहिजे। आता जयंतीचा उद्देश नेमका काय आहे की सर्व समाजातील लोक एकत्रित येणं हा उद्देश आहे, आणि त्यातून हाच उद्देश समोर आला पाहिजे। आणि या ठिकाणी सर्वच धर्मातील लोक एकत्रित आले पाहिजेत, कारण बाबासाहेब आंबेडकर कुण्या एका लोकांचे नाहीत, ते पूर्ण भारताचं दैवत आहे आणि त्यांची दैवताचा आदर झालाच पाहिजे। भारतामध्ये असो, जगामध्ये कुठे असो, त्यांचा आदरच व्हायला पाहिजे। आणि तो आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपली जबाबदारी आहे, ही आपली नैतिकता आणि आपली नैतिक जबाबदारी ती आहे, यांचा आपल्याला आदर ठेवायचे। पण जर तुम्ही त्यांच्या फोटो पुढे दारू पिऊन नाचत असाल तर या ठिकाणी आपण अशा गोष्टी म्हणू शकू की तुम्ही पूर्णपणे बाबासाहेबांचा अपमान करत आहात। उद्या नेमकं करायचं काय, आपण फक्त काय करायचं नाही हे ऐकून घ्या। त्याच्या फोटो पुढे उलटा वाकडा तिकडा नाद, काला कवा काट खाएगा बोल, पिंकी मुन्नी असे कुठलेही गाणे न लावता व्यवस्थित लहजेन ठेवा किंवा चांगलं संगीत ठेवा, किंवा तुम्ही असे त्यातून उपदेश करा की त्यातून लोकांना काहीतरी चांगला मेसेज मिळेल, ह्या गोष्टी करा। दारू पिऊन धिंगाणा करणं, पार्ट्या करणं, एन्जॉय करणं ह्या गोष्टी करू नका। फक्त भीम जयंती म्हणजे एन्जॉय आहे, खूप दिवस मस्त आहे आजचा, ह्या गोष्टी बिलकुल करू नका। आता करायचं काय, सकाळी उठल्या उठल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पूर्णपणे आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन आतून मनातून, वरून कोणीही स्वच्छ होईल व पण आतून स्वच्छ होऊन प्रतिमे पुढे जाऊन निशब्द आणि स्तब्ध एक 10 मिनिट डोळे बंद करून बाबासाहेबांचा जीवनपट आठवा। आणि ज्या व्यक्तीने आपल्यासाठी आपली हयात घातली त्या व्यक्तीच्या नावाचा थोडा सुद्धा दुरुपयोग होणार नाही आणि त्यांची प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही असं आपलं वर्तन, असं शपथ खा। आणि त्या दिवशी असे प्रयत्न करा की सर्व जमात जातीमधील धर्मातील लोक हे एकत्रित यावेत, एकत्रित येऊन हा उत्सव व्हावा। कारण पूर्वीची गोष्ट वेगळी होती, कारण जातीचे धर्मांध लोक होते ते गोष्ट वेगळी होती, पण सध्या जनता ही सुज्ञ आहे आणि बाळासाहेबांसोबतच बाबासाहेब सुद्धा आता सर्वांचेच आहेत, पूर्ण भारतातील नागरिकांचे, महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचे। त्यामुळं ह्या गोष्टीला सर्वांना सोबत घेऊन चला आणि गावातला एक जेवणाचा कार्यक्रम ठेवा। त्यामुळं काय होईल, सर्व गावातील लोक एकत्रित येऊन जेवणचा उद्देश जेवण करणं उद्देश नाही, फक्त उद्देश एवढा आहे की एकमेकाचा यातनं स्नेह वाढेल याच्या माध्यमातून। आणि एक असा उपक्रम प्रत्येक गावातून झाला पाहिजे। तो उपक्रम कुठला, बाबासाहेबांनी वारंवार सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांचे मित्र गुरु हे पुस्तक होते
आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की पुस्तका एवढा प्रामाणिक मित्र कुठंच भेटणार नाही. त्यामुळं तुम्ही असा मेसेज द्या की ज्या लोकांकडे, ज्या पोरांकडे, शाळेतल्या मुलांकडे पुस्तकं नसतील, वह्या नसतील, त्यांना ते पुरवायची कामं करा. किंवा समाजामध्ये काय म्हणतात लायब्ररी चालू करा गावामध्ये, त्यामध्ये पुस्तकं ठेवायचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुमचं मस्तक सुधारणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजेत, जेणेकरून आपलं जे वारसा आलेला आहे तो वारसा पुढे असाच अबाधित राहील आणि नवीन पिढीला हे कळू लागेल की बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, बाबासाहेबांचं कार्य कळू लागेल. त्यामुळे यांचं कार्य पुढे मांडण्याचा प्रयत्न करा. जयंती माध्यमातून देखावे बनवा, प्रवचन ठेवा, कीर्तन ठेवा, भीमगीत ठेवा, पोवाडे ठेवा, शाहीर बोलवा, पण यातून त्यांचं जीवनपथ पुढे आणायचा प्रयत्न करा. फक्त बाबासाहेब आमच्या म्हणून उड्या मारत फिरू नका, कारण बाबासाहेब तुमच्या एकट्याचे नाहीत. बाबासाहेब पूर्ण भारताचे आहेत आणि बाबासाहेब सर्व धर्मीयांचे आहेत. कारण बाबासाहेबांमुळं जे काही आपण आहोत ते आज आहोत. आणि याविषयी बाळासाहेब आंबेडकरांनी नेमकं तुम्हाला सूचना काय केल्यात ते एकच बघून घ्या. जय भीम. कार्यकर्त्यांच्या वतीने आपण 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याच्याबद्दल विचारणा केल्या जाते. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचं, त्रिशरण पंचशील घ्यायचं, सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करायची आणि दुपारी गावातल्या सर्व धर्माचे, समाजाच्या लोकांना एकत्र बोलून गाव जेवण घालायचं. संस्थेच्या वतीने किंवा इतर कोणाच्या वतीने ते आपण द्यावं अशी विनंती आहे. समूह बदललेला आहे, बाबासाहेबांना मानणारा वर्ग सुद्धा बदललेला आहे, त्याला आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. हे दर्शविणं गाव जीवनातून होणार आणि ते आपण करा ही अपेक्षा मी बाळगतो. जय भीम.